नमस्कार मंडळी, आज मी करणार आहे उरलेल्या भातापासून फ्राईड राईस। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। हे उरलेला भात आहे, फ्रोझन मटर, सोयाबीन चंक्स, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कांदा। तर चला मग पटकन सुरुवात करूया। इथे मी कढई ठेवलेली आहे तापवत, त्यात मी थोडं तेल घालणार आहे। तेल जास्त नको आहे इथे, कारण भाताच्या अंदाजाने खूप तेलकट पण नको व्हायला। त्यात मी थोडासा बटर घेतलेला आहे। बटर माझ्या मुलीला खूप आवडते, म्हणून मी इथे फ्राईड राईस करायसाठी बटर घेतलेला आहे। बटर त्याला स्टेअर करत राहायचं आहे, त्याला जळू न देता। हलकंसं तेल तापल्यानंतरच बटर आपल्याला लगेच घ्यायचं आहे, म्हणजे ते बटर जळत नाही। त्याच्यानंतर मी इथे जिरं मोहरी काही न घालता मिरची घालत आहे। मिरची थोडीशी, बटर पाहू शकता तुम्ही, अजून मेल्ट पण नाही झालेला आहे पूर्ण। तर ते असं लवकर हे केल्यामुळे ते जळत नाही। बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे मी। लसूण खूप जास्त नाही, 2 पाकळ्या पुरेशा आहे। खूप जास्त फ्लेवर पण नको याचं, कारण मी मधात शेजवान सॉस पण वापरणार आहे, त्याच्यात पण थोडंफार लसणाचा फ्लेवर असतोच। त्याच्यानंतर मी इथे कॅरेट घातलेला आहे। कॅरेट घेतलेला आहे, या दिवसांचं कॅरेट हे ऑरेंज कलरवालंच असतं त्याच्यामुळे। आणि इथे कांदा मी लांब लांब चिरून घेतलेला आहे, जसा फ्राईड राईसमध्ये लांब कांदा असतो त्याच प्रकारे मी इथे लाल कांदा केलेला आहे। त्याला छान परतवून घ्यायचं आहे, दोन्ही गोष्टी गोल्डन झाल्या पाहिजे। त्याचबरोबर मिरच्या पण खूप अशा झालेल्या नाही आहेत, त्या पण ग्रीनच आहेत। मिरच्या थोड्याशा लांब लांब चिरून घेतल्या आहे, जेणेकरून जर ते काढायचे असतील तर काढता आले पाहिजे म्हणून। खूप बारीक केले तर मग ते काढायला त्रास होतं। इथे कांदा आपल्याला गोल्डन होतपर्यंत, मऊसूद होतपर्यंत परतवून घेते आहे। तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर मी लगेच मटर घातलेला आहे। मटर पण तो फ्रोझनवालाच आहे, त्याच्यामुळे त्याला काही जास्त परतवायची गरज नाही आहे। इथे मी सोया चंक्सला अर्धे अर्धे तुकडे करून घेतले होते आणि ते 2-3 पाण्यातून धुवून घेतले होते। भिजवलेले चंक्स 2-3 पाण्यातून धुवून घेतले चांगले, म्हणजे त्याचा जो एक स्मेल असतो तो निघून जातो। त्यानंतर मी इथे चिंग्स रेडीमेड चिंग्सचं फ्राईड राईस पावडर घातलेला आहे। जास्त उरलं नव्हतं, थोडंच उरलं होतं, तर ते मी इथे वापरून घेतलेलं आहे। ते असेल तर ठीक, नसलं तरी या सगळे साहित्य वापरून फ्राईड राईस रेडी होऊ शकते। माझ्याकडे होतं थोडं, तर मी ते यूज करून घेतलेलं आहे। त्यानंतर हलकंसं पाणी घालून ते छान परतवून घ्यायचं आहे, म्हणजे सोया चंक्समध्ये पण ते सॉस व्यवस्थित गेलं पाहिजे। आणि इथे थोडंसं मी हलकं मीठ पण घातलं आहे, की ते सोया चंक्समध्ये मीठ लागलं पाहिजे त्याला, नाहीतर ते नुसतं खाल्लं तर मग त्याच्यात काहीच चव येत नाही। त्याच्यामुळे मी इथे ते छान उकळून घेते आहे थोड्या पाण्यामध्ये, म्हणजे कॅरेट पण, फ्रोझन मटर पण आणि सोयाबीन चंक्स पण, हे सगळं त्याच्यात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण की ते भात जास्त पाणी झालं की आधीच तो शिजलेला भात असल्यामुळे खूप त्याला पाण्याची गरज नाही आहे। इथे भात आता मी परतवून घेते आहे सगळ्या याच्यात, व्यवस्थित नीट पसरवून घ्यायचं आहे। परतवून घेतला की सगळं सॉस, सगळे जे आपण टाकलेलं साहित्य आहे ते त्याला व्यवस्थित झालं पाहिजे। त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि थोडा वेळ त्याला तसंच ठेवून दिलेलं आहे स्टीम येण्यासाठी। आता इथे मी शेजवान सॉस घातलेला आहे, थोडा त्याच्याने फ्लेवर पण येतो आणि कलर पण येतो त्यासाठी। त्याच्यानंतर मी इथे
थोडंसं चिली फ्लेक्स पण वापरलेला आहे. चिली फ्लेक्स ऑरेगॅनो होतं माझ्याकडे, तर थोडंसं ऑरेगॅनोचा पण मी वापर केलेला आहे याच्यात. मीठ आपल्याला चवीनुसार फ्राईड राईसमध्ये घालायचं आहे, कारण सोयाबीन शिजताना पण मीठ घातलेलं आहे आणि सॉसमध्ये पण मीठ थोड्याफार प्रमाणात असतंच, तर त्याच्यामुळे खूप मीठ न घालता थोड्याच मिठाचा वापर इथे मी केलेला आहे. हे बघा, असं हे फ्राईड राईस आपलं रेडी झालेलं आहे. तर त्याला वेळ न घेता पटकन प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. चला तर मग पटकन सर्व करून घेऊया आणि लगेच खायला घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.